शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज बघत आहे आपण की पाणी नियोजन ऊसासाठी खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पाणी नियोजन. शेतकरी मित्रांनो, तर पाणी नियोजनच्या बाबतीत व्हिडिओ बघत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. यासाठी जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तुम्हाला चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे, त्यासाठी आपण या गोष्टी करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, पाणी नियोजन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ऊसासाठी 3 स्टेजमध्ये आपल्याला तीन जर का टप्पे बघितले आपण, तर सुरुवातीचा टप्पा की चांगले फुटवे पाहिजेत आपल्याला, भरणीपर्यंतचा टप्पा, भरणीनंतरचा टप्पा आणि पावसाळी डोसचा टप्पा, म्हणजे पाऊस पडतो त्यावेळेचा टप्पा. ह्या तिन्ही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये कशा पद्धतीने आपण नियोजन केलं तर 100 टनापर्यंत आपण पोहोचू शकतो किंवा जास्तीत जास्त कसं उत्पादन घेऊ शकतो, तर ह्या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला. तर बऱ्याच जी काही पिकं आहेत, जसे की माणसाचं शरीर पाण्यानं भरलेलं आहे, तसं ऊस सुद्धा एक जीव आहे आणि त्या जीवाला सुद्धा पाण्याची आतोनाट गरज असते शेतकरी मित्रांनो. ऊसामध्ये सुद्धा जे काही त्याचे साखर तयार होणार ते पाण्याच्या माध्यमातून, पाण्याच्या बॅलन्स धरूनच होत असतं. तर पाणी नियोजनचा खूप मोठा रोल हा ऊसमध्ये आहे. दुसरं महत्त्वाचं, ते पाणी कसं देतो हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही फ्लड न देताय, ड्रिप न देताय, पाटपाणी देताय, हे तुमच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. तर पहिला जो टप्पा आहे की बाबा रोप लावल्यापासून, कांडी लावल्यापासून भरणीपर्यंतचा टप्पा, तर हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. ह्या टप्प्यामध्ये आपल्याला पाणी नियोजन करत असताना की थोडं ताणवून द्यायचं आहे. तर का ताणवून द्यावं लागतं, तर त्याची जी मुळं आहेत तर ती मुळं थोडी लांब गेले पाहिजेत. त्या मुळांना असं वाटलं पाहिजे की बाबा आता मला काय मिळते काय नाही, तर त्यासाठी जमीन धरून ठेवणं असू दे, मुळं लांबपर्यंत अन्नाच्या शोधात जाणे असते, नॅचरली अन्न हुडकण्याच्या प्रक्रियेत असू देत. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला असं ताणवून देऊ आपण, त्यावेळेला जास्त शूट निर्माण करतात की बाबा स्वतःचा ॲक्सेस ग्रोथ न होता पॅरल ग्रोथ वाढीसाठी त्याला पॅरल फुटवे येतात आणि भरपूर त्याला सक्कर्स देतात. सुरुवातीच्या काळामध्ये जास्त फुटवे घेणं गरजेचं आहे आपल्याला. तर त्या काळामध्ये तुम्ही ताणवून देणं गरजेचं आहे, किंवा ड्रिप न देत असं तरी थोडं लागल त्या पट्टीत जरा ड्रिप साईडला घेत ह्या पद्धतीने आपल्याला द्यावं लागतं. पहिला टप्पा हा पण खूप महत्त्वाचा आहे. त्यावेळेला बऱ्याच वेळेला जर का आपण पावसाळ्यात असलो तर त्यासाठी तुम्ही सल्फरयुक्त खतं घेऊन, सिंगल सुपर फॉस्फेट घेऊन थोडं रान हडकून ठेवणं, ड्राय ठेवणं हे पण गरजेचं असतं. त्याशिवाय फुटवे होत नाहीत. बऱ्याच वेळेला कंटिन्यू पावसात तुम्ही बघितलं किंवा नुसतं एक शेवडी प्लॉट झालेला आहे, आपल्याला फुटवे नाहीत, काय नाहीत, तर आपलं नुकसान त्यामध्ये जास्त होतं. तर हे करणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आपण प्रॉपर गरजेचं आहे. दुसरा जो मेजर टप्पा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा की बाबा ऊस वाढीसाठी किंवा ऊसाचं उत्पादन वाढण्यासाठी दुसरा टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे. तर हा टप्पा ज्यांनी सक्सेसफुल केलेला आहे, ह्या टप्प्याकडे कोण दुर्लक्ष केले नाहीत, त्यांनी खरोखर खूप अतिशय चांगलं उत्पादन घेतलं आहे. तर हा जो टप्पा आहे तो भरणीनंतरचा टप्पा पावसाळी डोसपर्यंत, म्हणजे सर्वसाधारणपणे जर का नॉर्मल बघायचं झालं तर जूनच्या आधीचा आणि तुमच्या भरणीचा कालावधीमध्ये, तर ह्या कालावधीमध्ये पाणी खूप प्रॉपर देणं गरजेचं आहे. पॅरल ह्यामध्ये उन्हाळा येत असतो, पॅरल ह्यामध्ये थंडी येत असतं. तर अशा सिच्युएशनमध्ये प्रॉपर पाणी योग्य देणं गरजेचं आहे, म्हणजे रिक्वायरमेंट प्रमाणे. पाणी नियोजनमध्ये तुम्ही ड्रिप न देताय तर तुमच्या जमिनीचं ओल, म्हणजे बऱ्यापैकी खालचा जो भाग आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे हे जो 2 ऊसाचा जो अंतर आहे आपलं, समजा 4.5 फूट 5 फूट अंतर आहे हे, आणि जो खालचा 3 ते 4 फुटाचा इंडेक्स तुमचा बऱ्यापैकी मॉइश्चरमध्ये राहायला पाहिजे, म्हणजे बऱ्यापैकी तिथं पाणी असलं पाहिजे तुमचं, आणि मुळं तेवढं ॲक्सेप्ट केली पाहिजेत. कारण का जिथं ड्रिप सोडणार आहे, ड्रिपमध्ये एक काय फायदा होतो शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण ड्रिप टाकणार आहे त्या ठिकाणी मुळं आलेले असतात पाणी घ्यायला. मुळं खूप चांगलं काम करतात, नॅचरली त्यांना माहीत असतात की कुठं पाणी तिथं जात असतात. पण तिथं देऊन त्यांना अवेलेबल कंटिन्यू द्यायला त्या मुळांना, आणि त्यातनं जर का खतं वगैरे न्यूट्रिशन अपटेक कराले तर ते खूप चांगलं होतं. काही ठिकाणी समजा तुमची काळी जमीन आहे आणि पाणी लई राड व्हायला तिथं, तर तुम्ही 2दा पाणी द्या. सकाळी एकदा पाणी द्या, संध्याकाळी एकदा पाणी द्या. सकाळ दुपार संध्याकाळ पाणी द्या. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढं झालेलं आहे, आपण मोबाईलवर मोटर चालू करू शकतो, मोबाईलवर बंद करू शकतो, टायमर लावू शकतो. तर तुम्ही कसं काय करायचं आहे तुम्ही त्या पद्धतीने द्या. ह्याचे रिझल्ट खूप आलेत. किंवा म्हणजे बघा, आपण दिवसातनं एकदा सकाळी पाणी पिलं, दिवसभर पाणी पिलं नाही, ते चालणार आहे का आपल्याला? नाही. आपल्याला काही ना काही तर थोडं टेन्शन येऊ शकतं, म्हणजे त्रास होऊ शकतं. तसं झाडाला सुद्धा त्याला कुठलाही स्ट्रेसमध्ये न जाता नॅचरली सगळ्या गोष्टी मिळाल्या तर खूप चांगलं होतं. तर त्यामुळे त्या स्टेजमध्ये आपण प्रॉपर त्याचं पाणी नियोजन करणं, सकाळ दुपार संध्याकाळ द्यायला तर द्या तुम्ही, पण तशा पद्धतीने पाणी नियोजन केलं ऐकत नाही. फ्लड इरिगेशन, बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये फ्लड इरिगेशन दिलं जातं, अतिशय चांगलं. पाण्याची गरज असली, तुमच्याकडे पाणी भरपूर अवेलेबल असलं, पाटपाण्याने द्या, त्याचे रिझल्ट पण खूप चांगले येतील. पण त्यामध्ये समजा भुरी उठू शकते किंवा करपा उठू शकतो, हा प्रॉब्लेम असला किंवा तणकाट असलं तर त्याच्यावरचे रोग तुमच्या इथं उठू शकतात. तर त्याची काळजी घ्यायची आपल्याला. पण तसं काय नसलं तर अतिशय चांगलं. आणि तिसरा जो महत्त्वाचा टप्पा येतो तर हा टप्पा असतो पावसाळ्यानंतर. तर पावसाळ्यानंतर सल्फेट फॉर्ममध्ये खतं जास्त वापरावं लागतं, जसं की आपण अमोनियम सल्फेट वगैरे वापरतो. तर त्या सिच्युएशनमध्ये
पाणी द्यायचं आहे. जर का समजा पाऊस तुमचा असा पडलाय की 15 दिवसातून एकदा पडलाय, म्हणावशी ओल झाली नाही आहे, तर ह्या सिच्युएशनमध्ये पाणी द्यायचं आहे. पण पाऊस भरपूर पडलाय, भरपूर ओला आहे, त्यावेळेला तुम्ही दिला नाही तरी चालू शकतं. पण थंडी आहे, पावसाळा आहे आणि पाऊस पडला नाही पण वातावरण नॉर्मल आहे, शांत आहे, पण तुम्ही खालून पाणी देणं हे सुद्धा गरजेचं आहे. जर का आर्द्रता असली हे वातावरणामध्ये तर त्या सिच्युएशनला तर जास्त पाणी देणं गरजेचं आहे. फक्त हे पाणी नियोजन करत असताना जसं आपल्याला तहान लागते, आपल्याला भूक लागते, आपल्याला जसं ज्या वेळेला आर्द्रता जाणवते त्या प्रमाणात आपण पण त्या झाडाला हे करणं गरजेचं आहे. उलट आर्द्रता ही पाहिजे, जेवढा आर्द्रता असेल तेवढा ऊस तुमच्या वाढीला चालना मिळतो, पण त्या सिच्युएशनला पाणी देणं हे खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, माझ्या वाचनामध्ये मी जेवढा अभ्यास केला आहे त्यामध्ये 50% रोल ऊस वाढीसाठी पाण्याचा आहे. बऱ्याच ठिकाणी मी असे प्लॉट दाखवतो तुम्हाला, एक चिमेटभर पण खत टाकलं नाही, नुसतं पाण्यावर खत आणले प्लॉट आणलेत. हा, तो प्लॉट फक्त काय तुम्हाला 30-40 टन उत्पादन देऊ शकतो पाण्यावर. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनुसार आपण खूप करू शकतो, पण 50% रोल हा प्रॉपर पाण्याचा आहे आणि त्याला सपोर्टला आपण खतं, औषधं, स्प्रे, मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्यामध्ये 100% आपलं ऊस प्रॉपर नियोजनाखाली आपण जाऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काही मुद्दे राहिले असले तर तुम्ही सांगा, आपण ते पुढच्या व्हिडिओत कव्हर करू. अजून काय अपेक्षा असली तर सांगा, ते आपण नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे.